जय शिवराय मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. बघा, आता शेतकरी कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये त्याच्या नियमात निकषात आता बदल करण्यात आलेले आहेत आणि त्या बदलानुसार नवीन जी-आर काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, राज्य सरकारने जी-आर काढलेला आहे. जी-आरमध्ये असं म्हटलेलं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी तसेच या योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि निकषात आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. कर्जमुक्ती योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे. या योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकतेनुसार मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करणे आणि सर्व विभागांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने गठीत करण्यात आलेली समितीचा निर्णय घेतील. याबाबतचा शासन निर्णयसुद्धा सहकार व पणन विभागाने जारी केलेला आहे. मग आता मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार प्रवीण परदेश यांचाही समितीत समावेश आहे. अप्पर मुख्य सचिव वित्त, प्रधान सचिव सहकार विभाग, सचिव कृषी विभाग, नंतर इलेक्ट्रॉनिक माहिती व तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता या विभागाचे सचिव आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था आदी सदस्य म्हणून या समितीवर घेण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीची ही समिती आहे. ही समिती कर्जमुक्ती योजनेसाठीच्या अंमलबजावणीबाबत नियमित आढावा घेईल. तसेच सदर समितीस आवश्यकता वाटले तर असे इतर विभागाचे अधिकार नियंत्रित करण्याचे अधिकारसुद्धा या समितीकडे असणार आहेत. बघा, राज्य मंत्रिमंडळाच्या 2 जून 2026 रोजी झालेल्या बैठकीत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयास अनुसरून शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करण्यात आलेली आहे आणि या योजनेची अंमलबजावणी करत असताना योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. आता बघा, निकषात होणारे बदल मंत्रिमंडळ उपसमिती गठीत काय आहे नक्की बदल, तर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ उपसमिती ही गठीत करण्यात आलेली आहे. कर्जमुक्तीचे तसेच प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास पात्र असलेले शेतकरी सदर योजनेच्या लाभांपासून वंचित राहू नयेत. त्यांना देय असणारे लाभ विनंतीविना मिळावेत. योजनेची अंमलबजावणी पारदर्शक व्हावी आणि योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ नव्याने पीक कर्ज पुरवठा करावा हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी या योजनेचा आढावा घेणे आणि योजनेच्या निकषात बदल करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीत 2 उपमुख्यमंत्री, महसूल, वैद्यकीय शिक्षण, कृषी सहकार मंत्र्यांचा समावेश आहे. ही समिती योजनेचा नियमित आढावा घेईल. बँकांसोबत वाटाघाटी होणार आहेत. त्या कशा, तर बघा, आता पीक कर्ज, कर्जमुक्ती आणि एकवेळ समझोता याचा लाभ मिळवून देण्याबाबत अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व ग्रामीण बँकाकडील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज, पुनर्गठित अनुत्पादित कर्जांना म्हणजेच NPA अकाउंट, कर्जमुक्ती एकवेळ समझोता योजना OTS याचा लाभ देत असताना अनुत्पादित कर्जांच्या तारखेनुसार खतावणी शिल्लक निश्चित केलेल्या टक्केवारीप्रमाणे सूट देण्यासाठी बँकांसोबत वाटाघाटी केल्या जाणार आहेत. या रकमेचे प्रमाण निश्चित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. तर मंडळीनो, अशा पद्धतीने ही सर्व अपडेट आहे कर्जमाफीच्या पुढच्या टप्प्याची. तर याच्यामध्ये निकषात काय काय बदल केले जाणार आहेत हे थोडक्यात यांनी या संदर्भातला जी-आर काढलेला आहे. अजून काय नवीन जी-आर आला, सविस्तर माहिती आली, अपडेट आली तर ती नक्की तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू. ती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, कर्जमाफी झाल्यानंतर सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा. चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा. बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला अपडेट मिळतील. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र.